हॅलो ब्युटीज, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचे आपल्या घराचा यूट्यूब चॅनलमध्ये. नवीन वर्ष सुरू होऊन 15 दिवस झाले. संक्रांत येऊन गेली. 15 दिवस कसे गेले कळलेच नाही. सर्व मुले बाहेर पतंग उडवत होते, म्हणून सृजनलाही हौस आली की मलाही पतंग उडवायची. म्हणून त्याने एक पतंग आणली. त्याला मी ती तयार करून दिली. खूप वर्ष झाले पतंग उडवली नाही, त्यामुळे कशी बांधायची काय मला काहीच आठवत नव्हते. शेवटी कसे तरी करून मी ती बांधली आणि त्याला दिली. संक्रांतीनंतर आपल्याला वेध लागतात हळदी कुंकू आणि बोरन्हाणचे. यावर्षी स्मिराचे दुसरे बोरन्हाण होते आणि मला तिच्यासाठी हलव्याचे दागिने स्वतःच तयार करायला आवडतात. म्हणून मग मी शॉपिंगला गेले आणि सगळ्या वस्तू घेऊन आले. यावर्षी थोड्याफार प्रमाणात मला अहोंची पण मदत झाली आणि मुलाची पण मदत झाली. तसेच माझ्या मैत्रिणी मला नेहमी मदत करत असतात. दरवर्षी त्या मला खूप हेल्प करतात. यावर्षीही डेकोरेशनचं काम, रांगोळीचे काम त्याच करणार होत्या. आमच्या अहोंनी एका बाजूला नाव तयार करण्यासाठी घेतले होते आणि इकडे मी स्मिरासाठी हलव्याचे दागिने बनवण्यासाठी घेतले होते. स्मिरा खूप त्रास देत होती आणि सृजनही त्रास देत होता. शेवटी मी सृजनला रागवले आणि स्मिराला एक चॉकलेट देऊन तिला गप्प बसवले. ते दागिने तयार करता करता ग्लूगन हातात होती, म्हणून मी असं काहीतरी यूट्यूबवर बघितलं होतं आणि ते तयार करायला गेले. पण मी ते खाली फरशीवर तयार केले आणि माझा प्रयत्न फसला. ते काही केल्या निघेना. बराच वेळ मी ते काढत बसली. काढता काढता ते अनेक ठिकाणी ब्रेक झाले आणि थोडे तुटण्याच्या परिस्थितीवर आले. बराच प्रयत्न केल्यानंतर मात्र एकदा ते निघाले, पण जसे मला हवे होते तसे ते मिळाले नाही, म्हणून मी त्याला शेवटी फेकून दिले. पण यात माझा बराचसा वेळ वाया गेला आणि माझे हलव्याचे दागिने बनवण्याचे मात्र काम बाजूलाच राहिले. कधी कधी गोष्टी वाटतात तितक्या खरंच सोप्या नसतात. दिसायला तर खूप सोपे दिसतात, पण जेव्हा आपण ते काम करायला घेतो ना, तेव्हा ते खूप अवघड असते. असो, दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते हलव्याचे दागिने स्मिरा झोपली होती त्यावेळेलाच पूर्ण करून घेतले. हलव्याचे दागिने अतिशय छान तयार झाले होते. जसे मला हवे होते त्याप्रमाणेच ते तयार झाले होते. मागील वर्षीही अशाच प्रमाणे मी घरीच तिचे दागिने बनवले होते. ते काम पूर्ण झाल्यानंतर मी घरातली सर्व कामे पटापट आटोपली आणि दुपारी जरा वेळ मिळाला म्हणून माझे एक मिशोवरून पार्सल आले होते. ते मी हे वॉल डेकोर मागवले होते किचनमध्ये लावण्यासाठी. ते काम मी पूर्ण करून घेतले. कळत नव्हते कसे लावायचे, पण जसं वाटलं तसं मी लावलं. म्हटलं नंतर जर चेंज करावंसं वाटलं तर नंतर पुन्हा मी चेंज करेल. कारण वस्तू जागच्या जागी लावल्या ना तर घरातील पसाराही जरा कमी होतो आणि त्यात घरात लहान मुले असतील ना तर जेव्हा ते झोपलेले असतात त्यावेळेसच आपल्याला रिकामा वेळ मिळत असतो की ज्यातून आपल्याला काहीतरी नवीन करता येतं. लहान मुलं झोपलेले असले की आपल्या कामात ते लुडबुड करत नाही. मग आपण आपले कामही आपल्या मनाप्रमाणे निवांत करू शकतो. मग ते वॉल डेकोर मी लावल्यानंतर फ्रीजवर जरा पसारा झाला होता, तो पसाराही मी आवरून घेतला. अशा प्रकारे ते वॉल डेकोर दिसत होते. मला ते एवढे जवळून चांगले वाटत नव्हते, पण व्हिडिओमध्ये ते थोडे चांगले दिसत आहे. फ्रीजवरचा पसारा जेव्हा मी आवरायला घेतला तेव्हा मात्र स्मिरा 2 वेळा उठली. पहिल्यांदा तर मी तिला झोपवले, पण दुसऱ्यांदा मात्र ती झोपतच नव्हती. शेवटी मग तिला खेळवता खेळवताच मी तो पसारा आवरला. तोपर्यंत संध्याकाळ झालेली होती. मग सृजनने बाहेरील जरा पसारा आवरून घेतला, टेबल क्लीन करून घेतला. अशा प्रकारे सर्व वरवर घर आवरून घेतले. दुसऱ्या दिवशी मला हळदी कुंकू करायचा होता, म्हणून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मात्र मैत्रिणीने रांगोळी काढली. दुसऱ्या मैत्रिणींनी घर डेकोरेट केले आणि बोरन्हाणसाठी जे सामान मी आणले होते, सर्व चॉकलेट्स, फ्रूट्स वगैरे जे आणले होते ते सर्व मी वेगवेगळ्या वाटींमध्ये काढून घेतले. मी वाण देण्यासाठी ज्या वाट्या आणल्या होत्या त्यांचाच वापर मी इथे करून घेतला आणि ते सर्व व्यवस्थित लावल्यानंतर मी फक्त स्मिराची तयारी बाकी ठेवली होती. स्मिराला मात्र सर्व चॉकलेट दिसल्या म्हणून ती अजिबात शांत बसत नव्हती. म्हणून तिला मी एक लॉलीपॉप दिली, तेव्हा ती थोडी शांत झाली. तोपर्यंत मी सृजनला सांगितले होते की सोसायटीत सर्वांना इन्व्हिटेशन देऊ नये हळदी कुंकू आणि बोरन्हाणसाठी. पण सृजनने मात्र एक मोठा गोंधळ करून ठेवला. त्याला असे वाटले की आपण गेल्यानंतर बोरन्हाण सुरू होईल आणि आपल्याला चॉकलेट नाही मिळणार, म्हणून त्याने अर्ध्याच लेडीजला इन्व्हिटेशन दिले आणि तसंच तो घरी आला. हे अशा प्रकारे मी स्मिराचे हलव्याचे दागिने बनवले होते. ह्या वाट्या मी वाण देण्यासाठी आणल्या होत्या आणि हे सर्व सामान मी बोरन्हाणसाठी आणले होते.
स्मिरा मात्र ते पाहूनच खूप खुश होत होती. तोपर्यंत बरेच मुलं जमले होते. स्मिराची तयारी फक्त बाकी होती. त्यानंतर मी तिला थोडे तिच्या मनाप्रमाणे घेऊन तिला थोडे खेळवत खेळवत ते दागिने कसेबसे घातले. आधी तर ती खूप डान्स करण्याच्याच मूडमध्ये होती, पण नंतर मी तिला एक लॉलीपॉप दिले. मग ती थोडी शांत बसली. मग मी तिला सर्व दागिने घातले आणि तोपर्यंत लेडीजही यायला सुरुवात झाली होती. मग मला सृजनने सांगितले की मी काही लेडीजलाच बोलवले, बाकी बोलवलेच नाही. मग मी त्याला पुन्हा पाठवले आणि सर्व लेडीजला इन्व्हिटेशन द्यायला सांगितले. स्मिराला मी 1-2 ठिकाणी बोरन्हाणसाठी घेऊन गेली होती. तिथे तिने बघितले होते बोरन्हाण म्हणजे काय असते, ही कॉन्सेप्ट तिला क्लिअर झाली होती. म्हणून तिला बोरन्हाण करण्याची खूप हौस होती. म्हणून तिने मला जास्त त्रास नाही दिला. सर्व दागिने वगैरे तिने व्यवस्थित घालू दिले आणि छान फोटो व्हिडिओही काढू दिले. ती खूप खुश होती. जमलेल्या सर्व मुलांना ती सांगत होती की कुणीही चॉकलेट खाऊ नका म्हणून. सर्व रेडी झाल्यानंतर प्रत्येकजण वेगवेगळ्या आयडिया सुचवत होते की कोणी फुलं टाकताना व्हिडिओ बनवा, फोटो काढा म्हणून, तर कोणी क्लॅप्स करा म्हणून. तर प्रत्येक गोष्ट तिची हाऊस मी करून घेतली. ती सुद्धा खूप शांत बसून सर्व छान करू देत होती. तीही खूप एन्जॉय करत होती. त्यानंतर मग तिचे आम्ही सर्व 5 जणांनी औक्षण करून घेतले आणि बोरन्हाण करून घेतले. बोरन्हाण करताना मात्र मुलांनी खूपच गोंधळ घातला होता. ती थोडी रडली पण नंतर लगेच ती शांत पण झाली. सर्व औक्षण झाल्यानंतर सर्व चॉकलेट्स वगैरे जे सामान होते ते सर्व मुरमुऱ्यांमध्ये एकत्र करून घेतले आणि बोरन्हाणला सुरुवात केली. अशा प्रकारे तिने बोरन्हाण खूप छान एन्जॉय केले. त्यानंतर आम्ही खूप फोटोज आणि व्हिडिओ पण काढले. त्यात मेमरी मोबाईलची इतकी फुल झाली की नंतर आलेल्या ज्या गेस्ट होत्या त्यांचे फोटो मात्र काढायचे राहून गेले, म्हणून ते मी इथे तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले. अशा प्रकारे मी हळदी कुंकू आणि बोरन्हाणचा कार्यक्रम केला. कार्यक्रम कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.